पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा आपला विषय आहे शर्यतीच्या बैलांमध्ये व सर्व जनावरांमध्ये लिव्हरच्या कार्यक्षमतेचे महत्त्व हा विषय आहे. कारण बरेच दिवस जे सॅम्पल येत आहेत ज्याची जनावरं आजारी असतात, तर सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच असतो आणि बरेचसे गाडा मालक हे आपल्या बैलांना रेग्युलर लिव्हर टॉनिक्स देत आहे. पण आपण हे समजून घ्यायला पाहिजे की लिव्हर टॉनिकचं महत्त्व काय आहे किंवा लिव्हरचं असं काय गरज आहे शरीरामध्ये. तर हे पहिल्यांदा आपण हा विषय समजून घेऊ. लिव्हरचं कार्य काय आहे की शरीरामधलं जे मेटाबॉलिझम आहे ह्याचं काम हे लिव्हर करत असतं. लिव्हर हे जनावराच्या शरीरामध्ये जनावराच्या उजव्या बाजूला छातीचे म्हणजे उजवं फुफ्फुस संपल्यानंतर लगेच छातीच्या पडद्याच्या मागे आतड्याच्या बाजूला आणि जे मोठं पोट आहे रुमेन त्याच्या उजव्या बाजूला, मोठं पोट डाव्या बाजूला असतं आणि उजव्या बाजूला लिव्हर हे आतड्यांच्या वर हे असतं. गाई म्हशी शेळ्या सगळ्यांमध्ये की लिव्हर हे जनरली उजव्या बाजूला असतं. तर ह्याचं कार्य काय आहे, मुख्य कार्य काय आहे त्याची, लिव्हरचं काय महत्त्व काय आहे शरीरामध्ये. तर पहिलं जे महत्त्व आहे की हे बाईल किंवा पित्त ज्याला म्हणतो आपण त्याची निर्मिती करणं. आता बाईलचं कार्य काय, ह्या पित्ताचं कार्य काय आहे की आहारामध्ये जे स्निग्ध पदार्थ असतात तेलवर्गीय पदार्थ याचं पचन करणं हे याचं बाईलचं काम असतं. दुसरं काय महत्त्वाचं कार्य याचं असतं की विषारी पदार्थ जे पोटामध्ये जातात टॉक्सिन्स याचं डिटॉक्सिफिकेशन किंवा विघटन करून ते शरीरातून बाहेर फेकून देणं. आता टॉक्सिक पदार्थ म्हणजे कुठून जातात, अन्नातून जातात. कधी कधी आपण बुरशीयुक्त अन्न देतो किंवा खराब झालेलं अन्न असतं किंवा कधी कधी फवारणी वगैरे केलेले असे जे अन्नपदार्थ येतात त्याच्यामधले जे टॉक्सिन्स असतात. काही आपण औषधं देतो, इंजेक्शन्स देतो, ह्याच्यातून जे शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होतात हे बाहेर फेकले जातात. दुसरी गोष्ट शरीराच्या ज्या हालचाली असतात, मेटाबॉलिझम असतं, चयापचय असतं, याच्यामध्ये अमोनियाची निर्मिती होते आणि ह्या अमोनियाचं सुद्धा डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं असतं. कारण त्याचं पुन्हा जर जास्त प्रमाणामध्ये शरीरात साचलं तर त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते डिटॉक्सिफिकेशन हे त्याचं फार गरजेचं असतं आणि हे महत्त्वाचं कार्य हे लिव्हर करत असतं. तिसरं महत्त्वाचं याचं काम काय आहे की पोषक तत्व जी आहेत शरीरातली याची साठवणूक करणे, स्टोरेज. म्हणजे आता समजा शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे, ग्लुकोजची ज्या वेळेला निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, ग्लुकोज ज्या वेळेला शरीरात मिळतं त्यावेळेला लिव्हर काय करतं, हे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये साठवलं जातं आणि ज्या वेळेला शरीराला गरज आहे ऊर्जेची, ग्लुकोजची, त्यावेळेला हे त्वरित लिव्हरमधून रक्तामध्ये आणि डिटॉक्सिफिकेशन त्याचं बदल केला जातो ग्लुकोजमध्ये आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. आता हे कधी कधी घडतं ज्या वेळेला आहारामध्ये आहार कमी पडलेला असतो किंवा जी दुष्काळी परिस्थिती असते त्यावेळेला हे घडतं. मग आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असतं ज्या गायी ज्या वेळेला गाभण असतात, शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये असतात किंवा ब्याल्याबरोबर ज्या वेळेला ऊर्जेची मोठ्या प्रमाणात गरज असते त्यावेळेला लिव्हरमधून ग्लायकोजनचं रूपांतर मोठ्या प्रमाणात ग्लुकोजमध्ये होतं आणि मग हे होत असताना तयार होतात किटोन बॉडीज आणि मग आपण जो गाय व्याल्यानंतर म्हणतो आजार झाला तर त्याला म्हणतात किटोसिस. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला शर्यतीचा बैल पळत असतो, ज्या वेळेला त्याला घाटामध्ये अचानक त्याला ऊर्जेची गरज असते त्यावेळेला त्वरित या लिव्हरमधून ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि त्याला जी पळण्यासाठी जी ऊर्जा असते ती चांगले मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणून लिव्हर कार्यक्षम असणं हे शर्यतीच्या बैलासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जीवनसत्व अ, नंतर जीवनसत्व ड, जीवनसत्व ई,
नंतर जीवनसत्व के किंवा जे रक्त गोठण्यासाठी गरजेचं असतं, आणि निरनिराळे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व ही लिव्हरमध्ये स्टोअर केली जातात, साठवली जातात, की ज्यामुळं त्या जनावरांना भूक लागते आणि निरनिराळे हे जीवनसत्वांची जी कार्य आहेत शरीरामध्ये ते केलं जातं. तर आणि दुसरी ह्याच्या पुढचं म्हणजे जे गोष्ट ते होतं की लिव्हरमध्ये काही प्रथिनं तयार होतात, म्हणजे जे अल्ब्युमिन सारखी, की जे रक्तामध्ये जो घट्टपणा आहे रक्ताला, प्लाझ्मा, तर ते ह्या अल्ब्युमिनपासून तयार होतं. आणि जे प्लाझ्मा प्रोटीन्स जे गरजेचे असतात रक्त गोठण्यासाठी हे या लिव्हरमध्ये तयार होतं. आणि लिव्हरमध्ये काही कुफर सेल्स म्हणून असतात, कुफर सेल्स. हे कुफर सेल्सचं काय कार्य आहे की ज्या वेळेला रक्तामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस हे जे रोग निर्माण करणारे जंतू फिरत असतात आणि लिव्हरमधूनच रक्ताचा डिटॉक्सिफिकेशनसाठी ज्या वेळेला जातात त्यावेळेला हे कुफर सेल्स ह्या फॅगोसायटिक असतात. ते बॅक्टेरिया, व्हायरस ते मारून टाकतात आणि त्या योगे जनावराची योग्य पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती हे राहणं हे लिव्हरचं काम असतं. लिव्हर ते काम करतं. ज्या वेळेला लिव्हरची कार्यक्षमता कमी होते ऑटोमॅटिकली जनावराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि जनावर हे लवकर रोगाला बळी पडतं. आता हे तुम्हाला मी लिव्हरचं कार्य सांगितलं आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल की ज्या वेळेला लिव्हरचं कार्य व्यवस्थित होणार नाही त्यावेळेला समजा आता पहिलं जे आहे व बाईलची निर्मिती जर व्यवस्थित झाली नाही तर अपचन होणार. अपचन झालं की जनावराला जुलाब होणार, पोट फुगणार, खाल्लेलं अन्न तो पचवू शकणार नाही, पचवलेल्या अन्नाचं जे ऊर्जेत रूपांतर करायला पाहिजे, जे शरीराला लागू पडायला पाहिजे ते लागू पडणार नाही. म्हणजे लिव्हर डिस्फंक्शन झालं की भूक लागत नाही, अपचन होतं, जनावर खराब होत जातं. ह्या अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. दुसरी गोष्ट आपण ते अमोनियाचं जे बघितलं, जे डिटॉक्सिफिकेशनचं काम आहे, ते जर अमोनिया जास्त प्रमाणामध्ये शरीराला जमा झाला तर जनावराला चक्कर येणे, अचानक जनावर चक्कर येऊन पडतं. तर हे ज्या गोष्टी आहेत ह्या त्या लिव्हरच्या अकार्यक्षमतेमुळं हे घडत असतात. आता लिव्हर हे आपल्याला लक्षात घेतलं की आता हे महत्त्वाचा अवयव आहे. आता याची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी काय करायला पाहिजे, तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, योग्य आहारामध्ये काय काय द्यायला पाहिजे, ओला चारा आणि सुका चारा. मागच्या आपण व्हिडिओजमध्ये बरीचशी चर्चा केलेली आहे. चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडबा हा उत्तम आहार आहे. दुसरी गोष्ट मका, लसूण घास, नेपियर हे दिलं पाहिजे. खुराकामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ म्हणजे डाळी, हरभरा डाळ, उडीद डाळ, ह्या अशा प्रकारच्या डाळी किंवा शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड, अशा पद्धतीचे जास्त प्रथिनं असलेले पदार्थ हे आहारामध्ये दिले गेले पाहिजेत. दुसरी गोष्ट व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम हे आपण अनेक वेळा मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगतो की हे दोन महत्त्वाचे घटक आहे. याला अँटीऑक्सिडंट म्हणतात की ह्याच्यामुळं शरीराची स्फूर्ती वाढते, पेशींची स्फूर्ती वाढते, शरीराचं जे अन्नपदार्थ पचन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम हे दोन घटक हे अधूनमधून देणं गरजेचं आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्याचं एक इंजेक्शन पण मिळतं. जर दर महिन्याला ते इंजेक्शन दिलं, रिप्रोनाल म्हणून, ते जर दिलं कातडीखाली तर जनरली हे व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमची कमतरता पडत नाही. दुसरी गोष्ट मिनरल मिक्सचर, क्षार मिश्रण, रोज 50 ग्रॅम, 30 ग्रॅम सकाळी, 30 ग्रॅम संध्याकाळी, अशा पद्धतीने मिनरल मिक्सचर चांगल्या कंपनीचं हे देणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटतंय की लक्षणं दिसत आहेत, भूक मंदावते वगैरे वगैरे, तर त्यावेळेला आपण बी कॉम्प्लेक्स सारखं टॉनिक्स, बरीचशी टॉनिक्स बाजारामध्ये आहेत, ही चालू करावी किंवा काही इंजेक्शन्स आहेत, बेलामिल आहे वगैरे अशी जी इंजेक्शन्स आहेत ही द्यावी. आता ह्याचं निदान कसं करायचं, तर तुम्ही जर रक्त आपल्या प्रयोगशाळेमध्ये आणलं तर आमच्याकडे लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणून ही एक तपासणी असते. ह्या लिव्हर फंक्शन टेस्टमधून आपल्याला आपल्या शर्यतीच्या बैल म्हणा किंवा जनावर म्हणा याच्या लिव्हरची कार्यक्षमता काय आहे ही कळते. त्याचे बरेचसे पॅरामीटर असतात, प्रोटीन वगैरे सगळे. तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो
किंवा जर आपण डॉक्टर असाल तर जनावराच्या उजव्या बाजूला, आता ही गोष्ट हाताने निदान करायला थोडी प्रॅक्टिस लागते. जनावराच्या उजव्या बाजूला जो त्रिकोणी भाग असतो, बरगडी संपते त्यावेळी तिथे, तर तिथे जर तुम्ही असा तुमचं हात असा जर आतमध्ये घातला, असा आतमध्ये जोरात, तर तुम्ही लिव्हर फील करू शकता, म्हणजे जाणवू शकते. ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे. अर्थात उजव्या बाजूने, डाव्या बाजूला रुमेन असतं, कोटीपोट असतं. उजव्या बाजूला जनावराच्या बरगडीच्या खालून जर दिलं तर हळूहळू प्रॅक्टिस करा. 100 जनावरं ज्या वेळेला तुम्ही तपासलाल त्यावेळेला ज्या वेळेला जनावराला लिव्हरला सूज आलेली असेल तर अशा त्या राऊंड बॉर्डर्स लिव्हरच्या तुमच्या बोटातलं तुम्ही फील करू शकाल. तर हे फिजिकली सुद्धा हे डॉक्टर लोक करू शकतात, शेतकऱ्याला शक्य नाही. डॉक्टर लोकांनी सुद्धा जर अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुम्ही ते फील करू शकाल लिव्हरला सूज आल्या. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 99% लिव्हरचं डिस्फंक्शन हे माझ्या तपासणीतच मी निदान करून टाकायचो. तर अशा पद्धतीने आपण करू शकता. लिव्हरची कार्यक्षमता आपल्या जनावराच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि लिव्हरची काळजी घेणं जनावराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ब्लड सॅम्पल घेऊन या. आपण आपल्या इथे जनावरांच्या सर्व तपासण्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये होतात. माझे प्रयोगशाळा नारायणगाव येथे आहे. तुम्हाला काय अडचण असेल तर मला कधीही माझा मोबाईल नंबर 9960 922 405 9960 922 405 याच्यावर फोन करून तुम्ही शंका विचारू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या माहितीसाठीच आहे आणि हा आपण कृपया आपल्या मित्रमंडळी, आपल्या गावातील जे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहे याच्यावर जरूर शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला पण आपण सबस्क्राईब करा आणि आपण असेच वेळच्या वेळी भेटत राहू. धन्यवाद.